जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे, तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जे काही मुदतवाढी संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांच्या मनामध्ये सध्या प्रश्न आहे. जी काही मुदतवाढ आहे, तर ती मुदतवाढ नेमकी ह्या ठिकाणी कशासाठी पाहिजे? कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जवळपास या ठिकाणी 21,000 ज्या काही प्लस वेकेन्सी सध्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ह्या ज्या काही 21,000 वेकेन्सी आहे, ह्या 21,000 वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ह्या संदर्भात सध्या बघा असणार आहे. तर जास्तीत जास्त वेकेन्सी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आल्या तर त्या सध्या बघा फायद्याच्या असणार आहे. कारण विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट तुमच्या टेस्ट स्कोर नुसार सध्या त्या ठिकाणी निवड होत असते. म्हणून विदाऊट इंटरव्ह्यूच्या जास्तीत जास्त वेकेन्सी आल्या तर त्या उमेदवारांसाठी खूप फायद्याच्या असणार आहे. तर सध्या तरी आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाला जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी अंतिम जो काही डेट आहे म्हणजे 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आणि त्या अनुषंगाने इथे जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इथे इश्यू करण्यात आलं होती. आता ह्याच्यामध्ये बहुतेक ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था ह्यांनी ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीसाठी बघा इथं नोंदणी केलेली आहे. परंतु नोंदणी करून पुन्हा जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा त्याच्यामध्ये सुधारित जाहिरात अपलोड करायला पडते. अपलोड केल्यानंतर त्यांच्या स्तरावरती जी काही अपलोड होऊन सध्या ती अप्रूव्हलसाठी बघा पुढे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी जात असते. तर ही जी काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियासाठी बऱ्याचशा ज्या काही आस्थापना आहे, संस्था आहे, तर त्यांचे कामकाज सध्या पूर्ण आहे. नोंदणी तर इथं झालेली आहे पवित्र पोर्टलवर, परंतु जाहिरात ज्या आहे तर त्या सध्या बघा अपलोड झालेल्या नाही. आता ह्याच्यामध्ये खास करून ज्या 11वी आणि 12वीच्या ज्या काही सध्या बघा वेकेन्सी येणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्लस बघा 9वी आणि 10वी संदर्भात. कारण ह्या ज्या काही दोन प्रकारच्या सध्या वेकेन्सी असणार आहे, 9वी 10वी 11वी 12वी, ह्या ज्या वेकेन्सी आपल्याला खाजगी व्यवस्थापन असणार आहे, अनुदानित 100% अनुदानित, तर त्याच्या बघा सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. आणि ह्या संदर्भात जे काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ बघा ह्या ज्या काही दोन वेकेन्सी आहे तर ह्या संदर्भात देखील मिळणार आहे. कारण बहुतेक जे काही मुदतवाढी संदर्भात माननीय आयुक्त कार्यालयामध्ये जे काही सध्या पत्र व्यवहार देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे की ज्या 11वी 12वी किंवा कॉलेज संदर्भात ज्या वेकेन्सी आहे, बरोबर, म्हणजे ज्युनियर कॉलेज असेल 11वी 12वी संदर्भात, तर त्या वेकेन्सी अजून देखील अपलोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेल्या नाही. तर त्यासाठी जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं बघा मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने एक पत्र देखील इथं एक सध्या बघा इश्यू करण्यात आले, ते तुम्हाला दाखवतोय. हे पत्र जे आहे तर ते विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इथं देण्यात आले. आणि हे पत्र इथं जे काही आहे तर ते लेटेस्ट पत्र असणार आहे. इथं सांगितल्याप्रमाणे बघा शिक्षक पदभरती संदर्भात पवित्र पोर्टलवर संस्थांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत, बरोबर, म्हणजे ज्या काही पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती आहे त्या पदभरती संदर्भात पवित्र पोर्टलवरती ज्या संस्था वेकेन्सी देणार आहे, जाहिराती देणार आहे, तर त्यांची नोंदणी प्लस जी काही वेकेन्सी अपलोड करण्यासंदर्भात मुदतवाढ मिळायला पाहिजे. तर त्याचं जे काही कारण जे आहे तर ते इथं सध्या नमूद करण्यात आलंय. आणि हे जे पत्र आहे तर हे पत्र कुठं दिलेलं आहे? माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये सविस्तर बघा जी काही कारणं आहेत तर ती नमूद करण्यात आली, ते तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल. ते ह्या ठिकाणी बघा राज्यातील शिक्षक पद भरती प्रक्रियासाठी शैक्षणिक जे काही ह्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले असून त्यासाठी दिनांक 15 जून 2026 पर्यंत ह्या ठिकाणी जी काही मुदत होती तर ती मुदत निश्चित करण्यात आली होती. तथापि राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याने सामान्यतः अद्यापही संबंधित उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी अनेक संस्थांचे रोस्टर असेल, बिंदू नामावली असेल, तसेच आरक्षणासंदर्भातील आवश्यक कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ह्याच धर्तीवरती जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपर्यंत सध्या बघा इथं देण्यात आलेली होती. आणि तसेच इथं परत बघितलं आहे की सदर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय संस्थांना पोर्टलवर अचूक माहिती भरून नोंदणी करणे शक्य होणार नसल्याने मोठ्या प्रमाणावर संस्थांच्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर संस्थांना नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचं आहे, अशा संदर्भात इथं स्टेटमेंट देण्यात आलंय. कारण पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करणे साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी ह्या ठिकाणी संबंधित जे काही संच मान्यता अद्ययावत करणे, बरोबर, त्याच्यामध्ये रोस्टर, बिंदू नामावली, तसेच आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या ह्या ठिकाणी बघा अडचणी ज्या असतात तर त्या अडचणी येत असतात आणि त्या ठिकाणी दुरुस्त करूनच ती पोर्टलवरती ह्या ठिकाणी संस्थेच्या जाहिराती अपलोड होत असतात. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बराचसा वेळ इथं जात असतो. आणि त्या अनुषंगाने इथं सांगितल्याप्रमाणे की तरी वरील वस्तुस्थितीचा विचार करून राज्यातील सर्व संस्थांना आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा व शिक्षक भरती प्रक्रियेत
कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक भरती पोर्टलवरील संस्थांच्या नोंदणी अंतिम मुदत जी असेल तर ती 30 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी बघा वाढवून द्यावी. कारण ह्या बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत तर ह्या अडचणीवर बघा जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं मागण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत जी काही 30 तारखेपर्यंत मुदतवाढ असेल तर ती मे बी इथं होऊ शकते. आता ह्याच्यावरती जे काही शिक्षण विभाग ह्या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यवाही करते, खास करून माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे ह्याच्यावरती जो काही पुढचा विचार असेल तर ते इथं करू शकतात. तर शक्यता आहे ज्या काही वेकेन्सी सध्या बघा इथं आपल्याला पाहिजे होत्या, कारण ह्या सर्वात महत्त्वाच्या वेकेन्सी असणार आहेत. त्याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय बरोबर, ह्याच्यामध्ये 11वी आणि 12वीच्या ज्या वेकेन्सी आहे तर ते असणार आहे. आणि ज्या शैक्षणिक संस्थांना पोर्टलवर नोंदणीसाठी आवश्यक असलेली संच मान्यता अध्यापक संदर्भात जो वेळ लागत होता आणि त्या सध्या काही संस्थेच्या क्लिअर झालेल्या आहे आणि त्या आता पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करायला त्या ठिकाणी तयार आहे. आणि सध्या तरी मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा इथं गरजेची असणार आहे, कारण हे महत्त्वाचं जे काही 2 ते 3दा देखील पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्याशिवाय जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ अशा पद्धतीने मागितली सध्या बघा जात आहे. तर साहजिक आहे ज्या आस्थापनाच्या फेज 2 मध्ये फेज 1 मध्ये जे काही जाहिराती देण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी संपूर्ण जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या बघा सुरू आहे, जेणेकरून पवित्र पोर्टलवरती पहिल्याच फेजमध्ये बघा या ठिकाणी जास्तीत जास्त पदाची जाहिरात येणं आणि जास्तीत जास्त जी काही पद भरती होणं हे देखील काळाची गरज आहे. प्रत्येक संस्थेला देखील वाटत आहे की जी काही शिक्षक भरतीच्या फेज 1 मध्ये सध्या बघा संपूर्ण ह्या ठिकाणी जी काही पद भरती होऊन त्या ठिकाणी जी काही शिक्षक आहे तर ते शिक्षक शाळेला अवेलेबल झाले पाहिजे. त्या अनुषंगाने प्रत्येक संस्थेचा देखील इथं प्रयत्न सुरू आहे. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीचे अनेक टप्पे होत असतात, त्याच्यामध्ये फेज 1 मध्ये देखील अनेक प्रकारच्या सध्या बघा टप्पे होतात. त्यानंतर फेज 2 होतो. अशा पद्धतीने शिक्षक भरतीला बराचसा कालावधी लागत असतो. आता फेज 1 ला जर एवढा वेळ लागत आहे तर फेज 2 ला एक विचार करा त्याला किती काळ लागू शकतो. मग एवढा वेळपर्यंत ज्या काही संस्थेची जाहिरात क्लिअर असेल, रोस्टर क्लिअर असेल तर त्यांना पुन्हा जाहिरात देण्यासंदर्भात बघा बराचसा उशीर लागू शकतो. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी मुदतवाढ मिळून जी काही फेज 1 मध्ये जाहिरात देण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी जो काही प्रयत्न आहे तर हा संपूर्ण संस्थांच्या आणि इतर आस्थापनांचा या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतोय. तर साहजिक आहे एवढ्या जर समजा या ठिकाणी महाविद्यालयाच्या जर इथं वेकेन्सी आल्या तर जे 11वी-12वी साठी उमेदवार सध्या बघा पात्र आहे, जे उमेदवार टीईटी किंवा सीटेट सध्या बघा पात्र नाही, कारण असे उमेदवार जे आहे तर ते फक्त 11वी-12वी आणि 9वी-10वी हे जे काही 2 गट आहे तर ह्याच्यासाठी सध्या पात्र असणार आहे. तर ह्यांच्या देखील वेकेन्सी पाहिजे तेवढ्या प्रमाणात येणं त्यासाठी बघा ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ असेल तर ती मिळालेली आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार फक्त कुठंच कॉम्पिटिशन करू शकत नाही, कारण त्यांना टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नाही बरोबर. कारण हे जे उमेदवार आहे तर हे 6 ते 8च्या पदाला किंवा 1 ते 5च्या पदाला इथं जाऊ शकत नाही. म्हणून ह्यांच्यासाठी एकच पर्याय म्हणजे 11वी-12वीची वेकेन्सी आणि 9 ते 10ची वेकेन्सी. तर ह्या दोनच गटासाठी ह्या ठिकाणी आलेल्या वेकेन्सीमध्ये म्हणजे पात्र असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की टीईटी सीटेट पात्र असणारे उमेदवार ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते उमेदवार साहजिकच आहे की जी टीईटी सीटेट जरी पात्र असेल परंतु त्यांचा जो काही स्कोर आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला मिळतोय. मग कोणताही उमेदवार अगदी उच्चतम म्हणजे मोठ्या वर्गापासून जे काही प्रेफरन्स आहे तर ते देत असतात. म्हणून संपूर्ण उमेदवारांसाठी ह्या ठिकाणी जे काही कनिष्ठ महाविद्यालयाचे वेकेन्सी आहे तर ती येणे खूप गरजेची आहे, जेणेकरून 11वी-12वी 9वी-10वी जी काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उमेदवारांना त्या ठिकाणी प्रेफरन्स अवेलेबल होणार आहे. तर सध्या ह्या संदर्भात जी काही माहिती असेल, अपडेट असेल तर ती आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती होईल. तर सध्या तरी अशा पद्धतीने ज्या काही लेटेस्ट घडामोडी आहे तर ते सध्या सुरू आहे. तर ह्या संदर्भात पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. साहजिकच कनिष्ठ महाविद्यालयाच्या इथं वेकेन्सी आपल्याला 1 ते 2 हजार पर्यंत जवळपास या ठिकाणी पाहायला मिळू शकतात नुसत्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेकेन्सी. तर एक लक्षात घ्या, संपूर्ण जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर जिल्हा परिषदच्या देखील सध्या बघा काही जिल्हा परिषदमध्ये 9 ते 10च्या वेकेन्सी आढळतात. त्यानंतर काही ठिकाणी मनपामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेकेन्सी आढळतात आणि खास करून खाजगी अनुदानित संस्थेमध्ये ह्या ज्या वेकेन्सी सध्या आढळतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1000 प्लस तरी वेकेन्सी आलेली ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलेलं आहे, जेणेकरून 30 जुलैपर्यंत मुदतवाढ असेल तर ते सध्या बघा इथं मागणी केलेली पाहायला मिळते. तर पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.